मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या भागात प्रिन्स अंकुशला बोलतो, जिजू एक प्रश्न विचारू का? तर अंकुश म्हणतो विचार. तर प्रिन्स विचारतो, माझी ताई इतकी चांगली आहे, मग ती घराबाहेर का? व बोलतो, बहिणीचा भावासाठी जीव तुटतो, तसाच भावाचाही जीव तुटतोच ना त्याच्या बहिणीसाठी. मलाही तिची काळजी आहे ना, स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे माझा तिच्यावर. व सांगतो, पण आज नाईलाज होता जिजू. बाबांची बाजू ऐकून ना खूप राग येत होता, चिडचिड होत होती ती, आणि त्याच रागात मी इथे आलो. पण आता सगळे गैरसमज दूर झालेत. त्यानंतर प्रिन्स अंकुशला परत विचारतो, तसंच या प्रश्नाचं देखील उत्तर सापडेल ना? व बोलतो, जिजू सांगा ना, खरंच तुम्हाला ताईची इतकी काळजी आहे, मग तुम्ही तिच्याशी परक्यासारखं का वागतात? नवरा बायकोसारखे का राहत नाही तुम्ही? त्यानंतर प्रिन्स अबोलीकडे जातो व तिचा हात पकडत विचारतो, सांगा ना जिजू, अबोली अंकुश शिंदे अजून उंबऱ्याच्या बाहेर का? तर प्रिन्सच्या या प्रश्नाची अंकुशकडे काहीच उत्तरं नसतात. तर अबोली प्रिन्सला म्हणते, पुरे झाले प्रिन्स, तू सरांची या भाषेत बोलू शकत नाही. जसं मी सरांना सांगितलं तुझ्यावर हात उचलायचा नाही, तसंच मी तुलाही सांगते, सरांना हे प्रश्न विचारायचे नाही. व बोलते, आमच्यात हे काही आहे ते आमच्या संसाराचा एक भाग आहे आणि तो मी स्वतःहून स्वीकारलाय, त्यामुळे तू सरांना काहीही बोलू नकोस. त्यानंतर प्रिन्स अबोलीची माफी मागतो व बोलतो, ताई मी आज वाटेल ते बोललो, माफ कर मला. तर अबोली बोलते, मनातून सगळं निघून गेलं ना की मोकळं मोकळं वाटतं, म्हणून आता झालं गेलं ते विसरून जा आणि शांतपणे घरी जा. तर प्रिन्स अंकुशची माफी मागतो व निघून जातो. तर दुसरीकडे प्रिन्स घरी आल्यावर प्रतापरावांना म्हणतो, बाबा मी नेहमी तुम्हाला माझं हिरो मानलं, आयडल मानलं, पण ती माझी चूक होती असं वाटतंय मला. तर प्रतापराव विचारतात, काय झालं? तर प्रिन्स सांगतो, बाबा तुम्ही खोटारडे आहात, तुम्ही ताईला फसवलं स्वतःच्या फायद्यासाठी, तुम्ही खोटं बोलतात. तर प्रतापराव विचारतात, प्रिन्स तुमचं डोकं फिरलंय का? तर प्रिन्स बोलतं, डोकं फिरलं होतं, पण ते आता जागेवर आलंय. जी बिल्डिंग पाडून इतक्या लोकांचा जीव गेला, ते जीव घेणारे ताई नाही तर तुम्ही आहात, तुम्ही खुनी आहात. हे ऐकून मात्र प्रतापराव प्रिन्सच्या कानाखाली मारतात. तर प्रिन्स बोलतो, तुम्ही कितीही मारलं ना तरी सत्य बदलणार नाही. तुम्ही जे सत्य लपवण्याचा प्रयत्न करताय ते सत्य मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. व सांगतो, तुमच्या विरोधातील सगळे पुरावे जिजूंकडे पेनड्राईव्ह मध्ये सेफ आहेत बाबा. आणि जिजू, ताई तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन नाही करतायत, तुम्ही त्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन करतायत. व सांगतो, तुम्हाला तुमच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळालीच पाहिजे बाबा, आणि तिथून निघून जातो. तर प्रतापराव विचार करतात, माझ्या विरोधातील सगळे पुरावे त्या एका पेनड्राईव्ह मध्ये आहेत, आता काहीही करून तो पेनड्राईव्ह मिळवायलाच हवा. नंतर स्वतःशीच बोलतात, इन्स्पेक्टर अंकुश शिंदे, माझ्या मुलाला माझ्या विरोधात भडकवलं ना, आता काहीही करून तुझ्या बायकोला कुंकू पुसून पांढरी साडी घालायला लावतो की नाही ते बघ. तर दुसरीकडे नीता तिची बॅग भरत असते, तितक्यात शरद येतो व तिला बोलतो, हा विषय आता इथेच संपूया ना माफी मागून. तर नीता सांगते, कोणाची माफी मागायला, मी काय लाचार नाही आहे. तर शरद बोलतो, हार मानणं आणि माघार घेणं यात फरक असतो. व पुन्हा सांगतो, आपण माफी मागून हा विषय इथेच संपूया ना. तर नीता म्हणते, तुम्हाला वाटतंय माफी मागून विषय संपेल? त्या दिवशी अबोलीची माफी मागून सुद्धा अंकुशने आपल्याला घराबाहेर जायला सांगितलं ना. तर शरद विचारतो, मग आपण खरंच इथून जायचं का? तर नीता सांगते, नाही, फक्त आपण इथून जातोय असं नाटक करायचं, आणि आता मी असे पत्ते पिसीन ना की या घरातून कोणीच आपल्याला बाहेर काढणार नाही. त्यानंतर ती शरदकडे एक कागद मागते आणि तो कागद पाहून शरदला बोलते, क्या बात आहे, आता पुढचे काही दिवस तरी मी जसं बोलेन तसंच तुम्ही करा. त्यानंतर ते दोघे बॅग घेऊन त्यांच्या खोलीच्या बाहेर येतात. तर रमा विचारते, हे काय, कुठे निघालात? तर नीता नाटक करत सांगते, आई तुझ्या लेकाने आम्हाला 2 दिवसात बाहेर पडायला सांगितलेलं, हे बघा मी 1.5 दिवसातच निघालो. व बोलते, आई या घरात ना गेल्या काही दिवसापासून मला घुसमटल्यासारखं होते. व नीता शरदला चला म्हणून सांगते. तितक्यात आजी बोलतात, नीता चाललीच आहे तर जरा देवाच्या पाया पडून जा. तर राघू बोलते, ताई कुठे जाणार तुम्ही? तर शरद बोलतो, नशीब नेल तिथे जाऊ. तर नीता बोलते, कुठेही जाऊ, रस्त्यावर राहू, मोलमजुरी करू, तुम्हाला काय त्याचं? व राघूला सांगते, लहानपणी माझे बाबा गेले आणि तेव्हापासून माझी वणवण सुरू झाली. आणि म्हणते, ज्याच्याकडे स्वतःचं घर नसतं ना त्याला काय वाटतं हे तुला नाही कळणार बाळा, असं नीता राघूला बोलते. तर रमा नीताला सांगते की इतक्या रात्रीचं नको जाऊ नीता. तर नीता बोलते, म्हणजे सकाळी गेलं तर चालेल का? तर रमा शरदला सांगते, शरदराव तुम्ही तरी समजवा ना हिला. तर नीता बोलते, काहीही गरज नाही, तसंही आम्ही उकरड्यावर पडलेले आहोत.
तर राघू म्हणते, ताई अगं दादा जे काही बोलला ते रागात बोलला, अगं त्याचं नको इतकं मनाला लागून घेऊ. तितक्यात अंकुश तिथे येतो. तर राघू अंकुशकडे जाते व त्याला सांगते, दादा बघ ना ताई घर सोडून निघून जाते, प्लीज तू तिला काहीतरी समजव ना. तर अंकुश काहीही न बोलता तिथून निघून जातो. तर रमा आजीकडे जाते व बोलते, आई मला खूप दुःख वाटते, त्यांनी एवढ्या रात्रीच्या वेळी जायला नको. तर आजी बोलते, मला कळतंय ग तुला तुझ्या मुलींनी जायला नकोय, आणि हेही कळतंय की 2 पोरांच्या मध्ये तुझी घुसमट होते, पण तू तुझ्या मुलीला अजून ओळखलं नाही ग. बाहेरचं ऊन वारा पाऊस लागला ना की बघ कशी सुतासारखी सरळ होते का नाही ते. तर रमा परत नीताकडे येते व तिला समजवते. तर नीता बोलते, राहू दे ग आई, बघ तू तुझ्या मुलीला ओळखू नाही शकली, पण तिच्या सावत्र आजीने तिला मात्र ओळखलं. तितक्यात अंकुश तिथे येतो व राघूला सांगतो, राघू लॅपटॉप दे. तर राघू बोलते, दादा लॅपटॉप ठेव रे आता बाजूला, ताईला थांबव ना, दररोज आपल्या घरात काही ना काही कारणावरून आपल्या घरात तमाशे होतच असतात, थांबव रे दादा एकदाच हे सगळं. तर अंकुश बोलतो, हे दोघं आपल्या घरातून गेले तर आपल्या घरातील सगळे तमाशे बंद होतील, व तो लॅपटॉप घेऊन तिथून निघून जातो. तर शरद व नीता पण घराच्या बाहेर पडतात. तितक्यात नीताला चक्कर येते व ती खाली पडते. तर सगळे तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतात. तर थोड्या वेळाने तिला शुद्ध येते. तर सगळे तिला विचारतात, नीता तुला अचानक काय झालं. तर शरद बोलतो, नीता आता तरी सांग तुला काय झालंय ते, आता आपण बाहेर गेलो असतो आणि तुला काय झालं असतं म्हणजे. व शरद सांगतो, गेल्या आठवड्यापासून तिला त्रास होतोय. तर आजी बोलते, सकाळपासून काही खाल्लं नसेल ना म्हणून असं झालं, नाही तर तिला उन्हाळे लागले असतील. तर शरद बोलतो, हा त्रास उन्हाळ्याचा नाही आहे, व तो बॅगेतून ते रिपोर्ट काढून देतो व सांगतो नीता प्रेग्नेंट आहे. हे ऐकून सगळेच खूप खुश होतात. तर रमा बोलते, नीता एवढी महत्वाची बातमी का नाही सांगितलीस ग तू आम्हाला. व बोलते, किती वर्षांनी आता या घरात बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येणार, पाळणा हलणार व खूप खुश असते. तर नीता बोलते, आई त्याचा काहीच उपयोग नाही ग. व सांगते, मी आणि शरदने ठरवलंय की हे घर सोडून जायचं, त्यामुळे हे काही होईल ते मी आणि शरद पाहून घेऊ. आणि मनात बोलते की अबोली, मी तुझ्या आधी हे घर सोडणारच नाही, आणि यासाठी मी काय करू शकते ना याची कल्पना नाही तुम्हाला. तर पुढील भागात अबोली अंकुशला सांगते, सर आपण नीताताईंची शिक्षा त्यांच्या पोटातील बाळाला कशाला द्यायची. तर अंकुश अबोलीला बोलतो, काय आहे ना अबोली, तू चांगली आहे, त्यामुळे कोणाच्या मनात वाईट विचार येतील असं तुला वाटतच नाही. तर दुसरीकडे प्रतापराव अबोलीला भेटतात व तिला बोलतात, हा फोटो नीट बघ अबोली, आज हा माणूस तुझ्या अंकुश शिंदेला संपवणार आहे. आणि बोलतात, जावयाला सासऱ्याकडून शेवटची भेट सांग. हे ऐकून अबोली खूपच घाबरते. तर मालिकांचे असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.